स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघाची महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांची अधिकृत उमेदवारी नक्की कोणाला मिळते याबाबत बऱ्याच चर्चा सुरू होत्या। या सर्व चर्चांवर काल पडदा पडला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला असून आगामी काळामध्ये महायुतीचा धर्म पाळत खासदार रणजितसिंह यांचा प्रचार ते विरोधक करणार का, अशा चर्चा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात सुरू आहेत। गत लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्वीचा कोणताही अनुभव नसताना रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले होते। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलंय। त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच माढा लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे। माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती ही सन 2009 साली झाली। माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अनेक दिग्गज नेत्यांनी केलेलं आहे, परंतु कोणत्याही नेत्यानं माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सलग 2 वेळा लढवली नाही। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार होते। त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी 2014 साली माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलंय। भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2024 साली सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी घोषित केली आहे। गत काही महिन्यांपासून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीमधून मोहिते पाटील गटानं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून फलटणच्या राजगटानं तिकीट मिळवू नये म्हणून अनेक प्रयत्न केलेत, परंतु भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच विश्वास ठेवत त्यांनाच माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित केली आहे। आगामी काळात महाविकास आघाडीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात नक्की कोणता उमेदवार देणार याकडे आता सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।